मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी उपोषणात सहभाग घेतलेला होता। आमरण उपोषणात त्या सगळ्यांचं उपोषण आता सुटलेलं आहे। या सगळ्यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। विशाल, मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलंय, मात्र त्यांनी जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर थेट मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय। काय अधिक तपशील? रेश्मा, मनोज जरांगेंनी काही मागण्या केल्या होत्या, लेखी मागण्या करण्यात आल्या होत्या। त्यात प्रामुख्याने सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, ते घेतल्याशिवाय माघार नाही, अशा पद्धतीचं स्पष्ट त्यांनी सांगितलंय। सोबतच हैदराबाद गॅझेटियर आहे ते लागू करा, अशा पद्धतीचं सांगण्यात आलंय। मोडी भाषेमध्ये काही पुरावे सापडलेले आहेत। मराठवाड्यातील मराठा हे कुणबी असल्याचे ते पुरावे आहेत। तर त्या मोडी भागाशी उकल करण्यासाठी अभ्यासक नेमा आणि त्यांना वेळेवर पैसे द्या, जेणेकरून हे काम पूर्ण बंद पडणार नाही। आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्या, अशा पद्धतीच्या सगळ्या मागण्या होत्या। या मागण्या आता राज्य सरकारनं मान्य केलेल्या आहे आणि याबाबतचा एक ड्राफ्ट सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांना दिलाय। त्यामुळे तुर्तास आता हे आंदोलन स्थगित करत असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। मात्र हे आंदोलन पूर्णपणे बंद होणार नाही। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही तुकड्या करून मुंबईत जाऊ आणि मुंबईत पूर्णतः तिथली व्यवस्था कोलमडून पडेल आणि मग त्याच्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नका, अशा पद्धतीची निर्वाणीची भाषा सुद्धा जरांगे करताय। आणि राज्य सरकारवर विश्वास ठेवतोय, 100% राज्याचे मुख्यमंत्री मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील। मात्र जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर मराठे मग त्यांच्यासोबत जेही वाईट होईल त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, अशा पद्धतीची निर्वाणी भाषा सुद्धा जरांगे करताय। त्यामुळे एकूणच सध्या तरी ज्या पद्धतीने त्यांना आश्वासन दिले आहे ते आश्वासन जरांगे यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता ते उपोषण सोडायला तयार आहे। मात्र येणाऱ्या कालावधीत जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आणि आता यापुढे महत्वाचं म्हणजे उपोषण होणार नाही तर रस्त्यावरची लढाई होईल, आमने सामनेची लढाई होईल आणि त्यातून जेही काही घडेल त्यासाठी स्वतः राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या बैठकीवर आता जरांगे यांनी आपलं उपोषण तुर्तास स्थगित केलेलं आहे। रेश्मा, निश्चित विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।